घेऊन हे कुठं जाणार होते, बारामतीला जाणार होते आणि बारामतीवरनं हे कुठं जाणार होते, शमशाबाद ते पटना, तिथं कोणतरी व्यक्तीला तिथं घेऊन जाणं. म्हणजे ह्यांना घाई होती, नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं. आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, तेही पैसे आपल्याला मिळणार नाही. म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल. आता दुसरं स्टॉल वॉर्निंग सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये एखादं विमान स्टॉल होण्यापूर्वी आपल्याला एक अंदाज येतो, काही ती गडबड त्याच्यामध्ये होते. हे विमान स्मार्ट विमान असतं आणि ह्याच्यातली ही जी काय स्टॉल वॉर्निंग सिस्टम आहे, आमचा प्रॉपर इंटेल आहे. आमचं काही लोकांशी तिथं बोलणं झालंय, फक्त त्यांनी सांगितलं आमचं कृपा करून तुम्ही नाव नका सांगू, आमच्या नोकऱ्या तिथं जातील. त्यांची चर्चा अशी, जे विमान अजित काकांना घेऊन तिथं ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम ती बंद होती. ती बंद असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच कळल्या नाही आणि त्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली असावी असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी, ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी मागतोय. पीटीटी, पुश टू टॉक, म्हणजे तुमची वॉकी टॉकी असते, आपण बटन दाबतो, आपण बोलतो, पलीकडचं ऐकतो, तसं विमानामध्ये पीटीटी असतं. हे पीटीटी जेव्हा चालू होतं तेव्हा कॉकपिटमध्ये बटन दाबल्यानंतर जे जे काय चालू असतं, जसं की आता मी पोहोचतोय, आता लँड होतोय, मी पुढे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट दाखवेल, तर ते सगळं कळतं. तर जेव्हा मेन पायलट हा जर कपूर असेल तर पाठक ज्या पायलट होत्या ह्या को पायलट होत्या. को पायलट जनरली ते इंटरॅक्शन करतात एटीसीची. तेव्हा ती पीटीटी त्यांनी दाबलं होतं, तेव्हा त्या वातावरणामध्ये ते जेव्हा शेवटचं वाक्य ओ शिट होतं तेव्हा सुद्धा, त्याच्या आधी सुद्धा त्या विमानामध्ये कुठंच ही वॉर्निंग सिस्टीमचा आवाज येत नव्हता. पीटीटी दाबून सुद्धा शुकशुकाट होता, म्हणजे ही सिस्टम तिथं बंद होती असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यासाठी जे एटीसीचं रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही चेक केलं, पीटीटी दाबल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेही ते वॉर्निंग तिथं आल्या नाहीत. आणि ब्लॅक बॉक्स जेव्हा रिकव्हर केला जाईल त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी या बाबतीतल्या कळतील. आता दुसरा विषय असा आहे की हा व्हिडिओ तुम्ही ऐका, मग तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगतो. आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता. आता हे त्याच वेळी आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिर 51,000 फीटला ते उडतं आणि जेव्हा तुम्ही त्या एअरपोर्टच्या जवळ येत असता आणि फारच जमिनीच्या जवळ आल्यानंतर ही सिस्टम तुम्हाला वॉर्निंग देते. जेव्हा तुम्ही एखादा हिंदीचा पिक्चर नाही तर इंग्लिशचा पिक्चर बघितला असेल तेव्हा तिथं तुम्हाला जाणवत असेल एक आवाज ते विमान देत असतं की वॉर्निंग अप्रोचिंग लँड, वॉर्निंग अप्रोचिंग लँड, अशा प्रकारची ही सिस्टम त्याच्यामध्ये असते. आणि दुर्दैव असं आमचं असं मत आहे की मंदिराच्या जर जवळ गेला असेल तरी पीटीटी चालू असताना हा आवाज तिथं आपल्याला कुठंही ऐकायला मिळालेला नाही. आणि हे सगळं संभाषण हे एटीसी वर त्या ठिकाणी झालेलं आपण बघू शकतो. ते रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं, आमच्याकडे त्याचा एक प्रिंट आहे आणि ती प्रिंट हे सरकारला सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली आहे. ते पुरावा आमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये कुठंच. आणि आम्ही जेव्हा काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कळालं की अशा पद्धतीने आम्हाला कुठंच काही हे ऐकू आलं नाही. त्यामुळे ही जी सिस्टम आहे ती सुद्धा बंद होती, आता खराब झाली होती. आता ह्याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भातले काय असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं. दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे, पण हे एमआरओ आहे. पण ह्या कंपनीकडे एक वेगळा एमआरओ होतो असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते. मग त्यांच्याकडे एक्सपोर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असलात तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे. मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे. तसंच एमआरओ जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत? जे लोक या व्हीएसआर कंपनीमध्ये आज काम करतात, पूर्वी ते कुठं काम करत होते, कोण आहेत ते, कुणी ते सह्या केल्या, रमेश नावाचा माणूस कोण आहे, त्याचा काय अनुभव आहे, तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं, त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय, हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात. एन्क्वायरी कुठंच नाही चालली म्हणून आम्हाला आमच्या लेवलला माझ्या काकासाठी, आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सरकारने जर केल्या नाही तर मग आपल्याला खरं रहस्य काय हे त्या ठिकाणी तिथं कळणार नाही. त्यामुळे हेवी बेस मेंटेनन्स कुठं केला जातो हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि डीजीसीए मधील काही माजी अधिकारी हे या कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे एक होल्ड आहे या कंपनीचा, असं आमचं मत आहे. पुढे आता व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आणि बारामती अपघातात आलेला, आता याच्यामध्ये
VSRची एक सवय आहे जी आम्हाला कळली, आणि हे जोपर्यंत सीसीटीव्ही आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. तर हे लोक काय करायचे नाही तर करतात, तर हे कॅन असतात विमानाचे. जसं दादा ज्या विमानामध्ये बसलेले, मागे मी म्हणलो तो बॅग ठेवायची जागा, आणि दादा खूप जास्त लांब जाणार नव्हते, त्यामुळे ह्यांना एक सवय त्यांच्याच एका अधिकाऱ्याने आणि पायलटने मला सांगितलंय, आम्ही कॅन एक्स्ट्रा इल्लीगल आहे, DGCA अलाव करत नाहीत. आम्ही एक्स्ट्रा कॅन 50-50 लिटरचे हे आत ठेवत असायचो, म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथं एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो, असं एका माझी पायलटली ज्यांनी VSR मध्ये काम केलं असं आम्हाला तिथं सांगितलंय. त्यामुळे जिथं कुठं गेल्या वर्षभरात VSRची विमानं उतरली तिथला सीसीटीव्ही कॅमेरा टेक ऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच पाहिजे, आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इल्लीगली एका कॅन मध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं, असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. पुढे आता याच्यामध्ये VSR संदर्भात गंभीर बाबी आहेत, आणि काय कोणाला बघितलं पाहिजे, ह्यात क्लिअरन्स इंजिनियरला पकडलं पाहिजे, त्याशी चर्चा केली पाहिजे, क्वालिटी इंजिनियरशी बोललं गेलं पाहिजे, मेंटेनन्स इंजिनियरशी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे. आणि हे सर्व नियमाचं उल्लंघन जर या कंपनीकडनं त्या ठिकाणी झालं पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्वाचं आहे, असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यानंतर EASA ने कंपनीला TCO परवाना सुरक्षेच्या कारणामुळे जर कॅन्सल केला असेल तर त्याला काही ना काही कारण आहे. आणि असं आहे की हे EASA ही जी युरोपियन कंपनी त्यांनी ऑलरेडी एक कॉपी DGCA ला पाठवलेली आहे. त्यामुळे DGCA ला मला विचारायचं आहे की ही कॉपी तुमच्याकडे येऊन सुद्धा तुमच्याकडे ती दिल्या गेल्यानंतर सुद्धा तुम्ही VSR ला का ऑपरेटिंग टर्म्स मध्ये ठेवलं, का त्याचा तुम्ही परवाना रद्द नाही केला, असा प्रश्न एक पुतण्या ज्याने काकाला त्या ठिकाणी घालवलेला आहे त्याचा, त्या पुतण्याचा आणि एका कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे. आणि एवढं मोठं घात असून सुद्धा आता सुद्धा मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि बाकी नेते अजून सुद्धा VSR कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतायत, विमानातून त्या ठिकाणी ते जात आहेत, हे अतिशय घातक आहे. त्यामुळे या बाबतीची नोंद सरकारने तिथं घेणं फार महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे जे आहे हे काय आहे, एक ग्रुप असतो, सर्व मंत्र्यांकडे 2 ग्रुप असतात, ते ग्रुपचं नाव ते वेगवेगळे ठेवू शकतात, पण एक साई एव्हिएशन नावाची कंपनी, एरो नावाची कंपनी. आता इथं मी GR तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला लागलं तर आम्ही तिथं देऊ. या कंपनीने अलोकेट केलेला 2 हँडलिंग कंपनी आहेत. मग या 2 कंपन्या खालचे जे ऑपरेटर आहेत VSR सारखे यांच्याशी संवाद साधून कुठलं विमान कधी अवेलेबल आहे, मंत्र्यांना कधी बाहेर याबद्दलची माहिती त्या ठिकाणी ती दिली जाते. मग त्या ग्रुपमध्ये कोण असतं तर त्या मंत्र्यांचे सगळे PA, ऑफिशियल PA आणि जे कोणी प्रोग्राम बनवतात ते PA, ते अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतात. आणि त्याच्याच बरोबर आपले जे संचालय आहे ह्याचं